उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर विजय मिळाल्यानंतर मातोश्रीवर दोन्ही बंधूंची गळाभेट, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मातोश्रीवर तब्बल 20 मिनिटात चर्चा। राज्याच्या राजकारणात नवीन युतीच्या नांदीची चर्चा। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे संध्याकाळी येणार एकत्र, वरळीतल्या कार्यक्रमाला दोन्ही बंधू लावणार हजेरी। पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा, अटक केलेल्यांमध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचाही समावेश। जावई दोषी असतील तर कारवाई व्हावी, मात्र कुणाला अडकवलं जात असेल तर सहन करणार नाही, एकनाथ खडसेंचा इशारा। नाथाभाऊंनी अंमली पदार्थाबाबत सवाल उपस्थित केला आणि आजच जावई कसे काय सापडले, गिरीश महाजनांचा टोला। तर प्रत्येक वेळी षडयंत्र तुमच्यासोबतच कसं होतं, खडसेंना सवाल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीत मिठाचा खडा, शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजप कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा बाबा मोंडकरांचा आरोप। संपूर्ण भाजप म्हणजे रेव पार्टी, खडसे रोखठोक भूमिका घेत असल्यामुळे जावयावर कारवाई, संजय राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा। नांदेडच्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहायला सुरुवात, धबधब्याचं नयनरम्य दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे 1 मीटरनं तर 10 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कन्नड गंधेश्वर लघु मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, गांधारी नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला।